तर मग या मालिकेच्या 16 डिसेंबरच्या भागामध्ये सायलीला आता केक भरवायला सांगितल्यावरती सायली आता इकडे तिकडे बघत अर्जुनच्या गालाला केक लावते। रविराज हे सगळं पाहतात आणि त्यांना 21 वर्षापूर्वीच्या सगळ्या आठवणी जाग्या होतात। रविराज विचार करतात, हे कसं काय घडलं? आता सगळेच जण टाळ्या वाजवायला लागतात, वा वा वा। त्यावरती आता इकडे कल्पना म्हणते, काय ग सायली, तुला हे कसं काय सुचलं? सायली म्हणते, नाही आई, सुचलं वगैरे काही नाही, हे सगळं चुकून झालेलं आहे। त्यावरती प्रताप म्हणतो, अगं तन्वी, आठवतंय का लहानपणी तू अर्जुनच्या असं गालाला केक लावायचीस? यावरती प्रिया म्हणते, हो तर, त्या आठवणी मी कशा बरं विसरेन? असं म्हणत प्रिया खोटंच बोलायला लागते। तोपर्यंत अस्मिता म्हणते, काय ग, मग तू का नाही बरं लावलंस आत्ता केक? यावरती प्रिया सांगते, नाही ग, म्हणजे आता अर्जुनला आवडेल नाही आवडेल असं म्हणत प्रिया खोटंच बोलायला लागते। त्यानंतर आता रविराज उठतात आणि आता अर्जुनला आशीर्वाद देतात आणि म्हणतात, खूप यशस्वी हो आणि तुझं यश एकदम पारदर्शी असू दे। त्यावरती अर्जुन म्हणतो, तुम्ही आशीर्वाद दिलायत ना, मग सगळं तसंच होईल। मग प्रिया नाटक करत उठते आणि म्हणते, कल्पना मामी, तुला आठवतंय का, हे लॉकेट पूर्णाजीने अर्जुनच्या गळ्यात घातलं होतं आणि त्यानंतर मी अर्जुनकडून हट्ट करून हे लॉकेट काढून घेतलं होतं। अर्जुन, तुला आठवतंय का की बाकी सगळ्या आठवणीप्रमाणे माझ्यासारखंच या आठवणींना पण तू पुसून टाकलेलं आहेस? असं म्हणत प्रिया आता अर्जुनला मुद्दाम या सगळ्या सिच्युएशनमध्ये टाकत असते। रविराजांना हे काही आवडत नाही। रविराज म्हणतात, चल आपण निघायचं का? याच्यावरती अर्जुन खरं तर चिडलेला असतो आणि तो प्रियाला काहीतरी सुनावणार म्हणून रविराज लगेचच जायला निघतात। त्यामुळे आता सायली अस्वस्थ होते। अचानकपणे रविराज जायला निघालेत, प्रियाला पण आवडत नाही। प्रिया विचार करते, कुणीतरी मला थांबवा की, आणि सायलीला 21 वर्षापूर्वीच्या सगळ्या आठवणी जाग्या होत असतात। रविराज म्हणतात, चल तन्वी बाळा, आपल्याला निघायला पाहिजे। त्यावरती कल्पना म्हणते, असं कसं, थांबा की। विमल म्हणते, मी सगळ्यांसाठी कॉफी बनवते। पण रविराज थांबायला तयार नसतात। रविराज म्हणतात, नाही, आम्हाला जायला पाहिजे। रविराज जायला निघाल्यावरती सायलीला का कोणास ठाऊक पण इतकं अस्वस्थ व्हायला लागतं की ती आता एकदम बेचैन होते। इकडे आता प्रिया विचार करत असते, कुणीतरी मला थांबवा, कुणीतरी थांबवा असा विचार करत असताना रविराज निघतात सुद्धा। तोपर्यंत मागून आता सायली म्हणते, थांबा सर। आणि सायलीला काय वाटतं कुणास ठाऊक ती रविराजांच्या चक्क समोर येऊन उभी राहते आणि रविराजांच्या पाया पडायला लागते। सगळ्यांना सायलीचं हे वागणं थोडंसं ऑकवर्ड वाटतं आणि रविराज सुद्धा सायलीला दरवेळेला ओरडणारे तिच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि औक्षवंत हो बाळा असा तिला आशीर्वाद पण देतात। सायली आता रविराजांकडे बघत उभी राहते आणि सायलीला पुन्हा त्या आठवणी आठवायला लागतात। आई, मला नाही जायचं इथून, आई आज मी इथेच राहीन। आणि हे आवाज कानी पडल्यावरती सायली एकदम गडबडते आणि एकटक रविराजांकडे पाहायला लागते। तोपर्यंत इकडे आता प्रतिमाला सुद्धा हे असेच आवाज, असंच बोलणं ऐकू येत असतं आणि ती सुद्धा अस्वस्थ असते। सायली विचार करते, काय घडते हे माझ्या बाबतीत? ती एकटक इकडे तिकडे पाहते, रविराजांकडे पाहायला लागते। सगळ्यांना सायलीची ही सिच्युएशन वेगळी आहे हे कळत असतं आणि आता रविराजांना सुद्धा भारावून येतं। रविराज तिला विचारायला निघतात, सायली काय झालं बाळा? असं म्हणत ते आता सायलीच्या गालाला हात लावून काही विचारणार तेवढ्यात सायली आई आई असं बोलायला लागते। रविराजांना कळतं काहीतरी गडबड झाली। कल्पना म्हणते, सायली अगं काय आहे हे सगळं? याच्यावरती आता प्रिया विचार करते, या दोन बाप लेकीचं जर नाटकं सुरू झाली ना तर आपलं काही खरं नाही। म्हणून रविराज आता सायली बाळा काय होतंय असं म्हणत सायलीच्या गालाला हात लावणार तेवढ्यात तिथे प्रिया येते, बाबा निघायचं ना आपण, चला चला आपण निघूया। आणि रविराजांना खेचत तिकडून घेऊन जाते। सायली मात्र अस्वस्थपणे हे सगळं पाहत असते। प्रिया रविराजांना धरते आणि बाबा चला असं म्हणत त्यांना आता मुद्दाम लांब घेऊन जात असते। सायली मात्र इकडे पाहत असते आणि एकटक रविराजांकडे पाहत बसते। रविराजांचा पण पाय निघत नसतो। आपल्यासोबत हे काय घडतंय? रविराज पायऱ्या उतरत असताना सायली येते आणि दारामध्ये धावतच त्यांच्या मागोमाग येते। रविराज पण थांबतात, त्यांचा सुद्धा पाय निघत नसतो। दोघं एकमेकांकडे पाहतात। सायली धावत दाराजवळ येते आणि म्हणते, सावकाश गाडी चालवा हं, खूप अंधार आहे। आणि आता सायलीला 21 वर्षापूर्वी झालेल्या अपघातामुळे हे शब्द तोंडातून येत असतात, पण बाकी कुणालाच कळत नाहीये की सायली असं का बोलती आहे की सावकाशचा सावकाशचा। रविराज सुद्धा तिच्या या बोलण्यामुळे भारावूनच जातात। ते मागे वळून पाहतात। इकडे अस्मिताला मात्र डाऊट आलेला असतो। सायली एकटक घाबरलेल्या नजरेने हे दृश्य पाहत असते। जी सायलीची अवस्था तीच प्रतिमाची अवस्था असते। प्रतिमा रात्रीच्या वेळेला रडत उठते। कुसुम म्हणते, काय झालं कविताताई, तुम्ही असं का बरं रडताय? यावरती आता प्रतिमा हमसून जास्तच रडायला लागते आणि आता काहीतरी मला अस्वस्थ होतोय, मी देवळात जाते असं म्हणते। कुसुम म्हणते, मी येते ना। यावरती
कविता म्हणजेच प्रतिमा सांगते नको नको मी एकटी जाईन. यावरती कुसुम म्हणते ठीक आहे, असं म्हणताय तर असं, पण जरा थांबा, अंधार पडलाय, थोड्या वेळाने जाऊया. असं म्हणत ती आता थांबवण्याचा प्रयत्न करते, पण पहाटे पहाटेच प्रतिमा बाहेर पडून पण जाते. इकडे आता कुसुमला विचारते तो काय आहे हे सगळं. कुसुम आता पाहतच बसते. तोपर्यंत अर्जुनीकडे कल्पनाला समजवत असतो. अचानकपणे रविराज निघून गेल्यामुळे कल्पना अस्वस्थ असते. मग वातावरण आनंदी करण्यासाठी चैतन्य आणि आता अश्विन म्हणतात चला चला आपला बर्थडे बॉय सोबत फोटो काढायचे की नाही. सायली पण तितकीच अस्वस्थ असते. मग सगळेजण फोटो काढत असतात, पण सायली कुठल्याही फोटोमध्ये येत नाही. इकडे बाकी सगळ्यांचं फोटो सेशन चालू असलं तरी सायली मात्र एकटक उदास असते. तिचं आता लक्षच नसतं आणि हे सगळं अर्जुन बघतो. सायलीला कुणाचा तरी मेसेज येत असतो. सायली फोनवरती बोलत असते. इतक्या रात्रीला सायलीला कुणाचा मेसेज कुणाचा फोन येतोय अर्जुनला काही कळतच नसतं, पण काहीतरी चाललंय हे मात्र तो ओळखतो. आता रविराज सकाळी सकाळी उठून बसतात आणि त्यांना रात्रीची सगळी घटना आठवतात. सायलीने पडलेलं पाया, सायलीने निघताना सांगितलेलं की सर सावकाश जा, रात्र अंधारी आहे, असं हे सगळं आठवतं. आणि रविराज विचार करतात का बरं 21 वर्षापूर्वीच्या सगळ्या घटनांमध्ये सायली मला इन्व्हॉल्व्ह झालेली दिसते, पण सायलीमुळे का माझ्या जुन्या आठवणी जागे होतील, पण झाल्यात काय असं आहे त्या मुलीमध्ये. असा ते विचार करत असताना प्रिया येते आणि विचार करते अरे देवा, हा रविराज किल्लेदार कालचाच विचार करतोय की काय, म्हणजे ह्याला पुन्हा काही कनेक्शन वगैरे झालं नसेल ना सकाळी सकाळी त्याच्या मुलीबद्दलचं. नाही हे असं असेल तर मला या सगळ्यावरती आधीच विचार करायला पाहिजे, नाहीतर प्रकरण पुढे वाढत गेलं तर माझ्यासाठी खूप कठीण जाईल, असा विचार प्रिया करत असते. इकडे तोपर्यंत दुसऱ्या दिवशी अर्जुनच्या औक्षणाची तयारी होते. कल्पना त्याला ओवाळते. सायली तोपर्यंत मोबाईलवरती फोटो व्हिडिओ हे सगळं पाहत असते. सायली मोबाईलवरती पाहत असते. अर्जुनचं लक्ष असतं की आज यांना सगळ्यांचेच एवढे मेसेज आणि एवढे फोन का येत आहेत, नक्की काय आहे. अर्जुन अस्वस्थ असतो. इकडे आता कल्पना औक्षण करते, मग अस्मिता औक्षण करायला येते. दोघींचं औक्षण करून झाल्यावरती तोपर्यंत अजून सायली काही औक्षण करायला आलीच नसते. सायली आता मोबाईलवरतीच असते. अर्जुन कल्पनाच्या आणि प्रतापच्या पाया पडतो. त्यानंतर अस्मिता म्हणते हे बघ माझ्या पण लवकरात लवकर पाया पड बरं. अर्जुनचं लक्षच नसतं. सायली अशा काय करतायत, फोनवरती का बोलतायत, असाच तो विचार करत असतो. मग अस्मिता म्हणते माझ्या पाया पड बरं. यावरती अर्जुन म्हणतो पाया आणि मी तुझ्या. यावर प्रताप म्हणतो अरे मोठी बहीण आहे ना, पड पड पाया पड. मग अर्जुन आता अस्मिताच्या पाया पडतो. त्यावेळेला अर्जुन म्हणतो मम्मा ते सगळ्यांनी केलं ना, ते काय म्हणतात औक औक ते सगळं सांग ना सायलीला सुद्धा करायला. आता मात्र इकडे कल्पना हसायला लागते आणि म्हणते अर्जुन तुला अजूनही औक्षण हा शब्द बोलता येत नाही ना. सायलीला मात्र तशी घडलेली घटना 21 वर्षापूर्वीची आठवते. अर्जुनने आपल्या तन्वीला औक्षण करायला सांगितलेलं असतं आणि आजी सांग ना तिला ते काय औक्षण करायला. सायलीच्या कानामध्ये हा आवाज परत घुमायला लागतो आणि ती विचार करते काय घडते हे माझ्यासोबत, हे असे आवाज माझ्या कानामध्ये का बरं येत आहेत. सायलीला काहीच कळत नसतं काय चाललंय ते. सायली खूप अस्वस्थ असते. दरवर्षी तिला हे असं होतं वाढदिवसाच्या दिवशी, पण आज खूप प्रकर्षाने तिला हे सगळं जाणवत असतं. त्यावरती अश्विन म्हणतो हो वहिनी घे तुझ्या नवऱ्याला ते काय औक्षण आहे ते करून घे, असं म्हणत सगळेजण आता अर्जुनची थट्टा मस्करी करायला लागतात. सायली आता आरतीचं तबक घेते आणि विमलकडे देते आणि म्हणते विमलताई तुम्ही आरती करा. विमल म्हणते सायलीताई अहो तुमचा मान आहे. सायली म्हणते तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात, लवकर तुम्ही आरती करा बरं. यावरती अर्जुन म्हणतो विमलताई ये ना, किती वेळ थांबवशील मला, ये आरती कर ये. मग अर्जुन सुद्धा विमलला आरती करायला बोलतो. विमलच्या पाया पडतो. अर्जुनचं हे जेस्चर बघून सायलीला पण खूप आनंद होतो. त्यानंतर सायली आता आरती करण्यासाठी पुढे येते. मग विमलची आरती झाल्यावरती सायली सुद्धा आरती करते. सगळेजण छान फोटो सेशन चालू असतं आणि छानपैकी सोहळा पार पडतो. त्यानंतर मात्र जी घटना घडते ती घटना खूप महत्त्वाची असते. अर्जुन आणि सायली रात्रीच्या वेळेला कारमधून परत येत असतात. कारमधून येत असताना अर्जुन सायलीला काही प्रश्न विचारत असतो की तुम्ही ज्या वेळेला मधुभाऊंना सापडलात, कुठे सापडलात, काय सिच्युएशन होती ती. आणि सायलीला आता लख्खपणे सगळं आठवायला लागतं. सायलीला घडलेला तो अपघात, लहानपणीची तन्वी कशी कारमधून मागे बघत होती आणि ट्रकने येऊन कसा कारला धक्का दिला आणि तन्वीने कसं हे सगळं पाहिलं, हे सगळं तिला आठवतं. ती जोरात किंचाळते सर गाडी थांबवा, सर गाडी थांबवा. आणि ती गाडी थांबवायला लागते. गाडीतून बाहेर येते तोपर्यंत घर आलेलं असतं. पण सगळ्या आठवणी जाग्या होतात. अर्जुनने लॉकेट काढून आपल्या गळ्यात टाकलेलं हे सगळं सायलीला आठवतं. आणि आता ती कारमधून खाली उतरते, लॉनमध्ये येते. अर्जुन तिच्या मागे येतो. सायली काय होते तुम्हाला, सायली काय होते
वाटते तुम्हाला, असं म्हणत सायलीला तो आता समजवत असतो, तिला सावरत असतो. पण सायली जोराजोराने किंचाळत असते आणि बेशुद्ध पडते. अर्जुनला खूप मोठा धक्काच बसतो.